आम्हाला 15 दिवस लेट झाले. घरी आमच्या वाद सुरू व्हायला लागला की लोकांच्या सोयाबीन कळपाला आल्या आणि आपली सोयाबीन अजून घरातच आहे. पण म्हणलं ती कधी अजून 15 जुलैला जरी लागवड झाली तर आपल्याला बेडवरच लाभ नाही आणि तो शब्द पाळणा आहे ते दाखवणे आपल्याला चांगलं पिकानं. आपल्या गावामध्ये समजा किती क्षेत्रावर म्हणजे पारंपरिक पद्धतीने बरीच शेती होत बरोबर. तिच्यामधली काय परिस्थिती बरं नाही तिच्यात निच्यात आसमानचा बदल आहे. ज्याला जर खाली लावेल त्याच्या वावर बसले अख्खी वावर बसले. पद्धतीचं बेड काढले बाजूला साईड सुटेली आपली एक एक फुटाची एक फुट असताना बेड उच्चाले. आज ते झाड जर उपडलं तर इतके मुळा आहे खाली. मी स्वतः जेव्हा हे सर्वसाधारण मेथावर लावले पुढेच्यावर मिळवत तर त्याला जागेत गुंडाळलेलं आहे मुळी अशी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंदी शेतीचा हे यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पळसखेड पिंपळे येथील सरपंच आहेत गणेश भाऊ पिंपळे यांच्या सोयाबीन शेतीला त्यांनी जी SRT पद्धतीने लागवड केलेली आहे त्यांच्या गावामध्ये जर विचार केला तर आज जवळपास 50 एकर क्षेत्रावर सोयाबीन कापूस पिकाची लागवड झालेली आहे. आणि SRT पद्धतीनं काम करताना गणेश भाऊंनी उत्कृष्ट असा आदर्श आपल्या समोर निर्माण केलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण शेतकरी वर्गाची प्रगती कशा पद्धतीनं करता येईल ही धडपड गणेश भाऊंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळी ज्यावेळेस मी गावाकडून निघालो तेव्हा जेव्हापासून माझा इकडचा कार्यक्रमाचं नियोजन ठरलं म्हणजे त्यांची जी धडपड आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीची ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तर गणेश भाऊ, आपण किती एकर क्षेत्रावर म्हणजे SRT पद्धतीने लागवड केली? आता सध्या आमचं सोयाबीन 3 एकर आहे आणि कापूस आम्हाला पूर्ण करायचा होता आणि क्षेत्र आम्हाला जवळजवळ 10 एकर करायचं होतं आमचं. मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि त्यानं बेड पाडायला आम्हाला चान्स दिला. त्याच्यामुळं कमी क्षेत्र आमच्याकडून झालं. त्या कापूस 3 एकर आहे आणि सोयाबीन 2.5-3 एकर आहे आणि बाकीचा आम्ही जो कापूस खाली बेडच्या खाली पण तो 1 महिना त्याच्यात मशागत केली आणि नंतर एका महिन्यानंतर त्याची मशागत थांबवली आणि ते मग तण नियंत्रण जे हे आपण तणनाशकाने केले. बाकीच्या किती शेतकऱ्यांनी आपल्या इथं SRT पद्धतीचा अवलंब केलेला? या गावामध्ये जवळपास 50 एकर कापूस, 50 ते 60 एकर आणि सोयाबीन आणि मका थोड्या प्रमाणात आहे. पण कापूस हा जास्त प्रमाणात आहे. तर काही शेतकऱ्यांना अशा हिशोबाने केलंय व आपली जमीन चिबडी आहे आणि पीक येत नाही. मागच्या वर्षी आमच्या इथं 1-2 शेतकऱ्यांनी केलं होतं. मग त्याला काही SRT माहीत नव्हती पण मग त्याला चांगला कापूस आला. पण ते शेतकरी मुक्त ठरले की त्यांनी त्याचा वापर दुसऱ्याला सांगितला नाही आणि त्याने जर सगळ्याला जर सांगितलं असतं आणि ते दाखवलं असतं पीक तर ह्या गावात आज 50-60% बेड झालाय. पण ते ना त्याचा अनुभव जो दाखवून ठेवला त्याच्यामुळं बी थोडंफार गावचं नुकसान झालं आणि त्याला बी सुद्धा या पावसामुळे ते करता आलं नाही. बरोबर. मे मध्ये पाऊस पडा आणि ते बेड पाडायला जमलं नाही. बहुतेक जणांचे बाहेरचे ट्रॅक्टर आहे मग ते येळावर न आल्यामुळे ते बेड पडले नाही. त्याच्यामुळे जे ना 1-2 शेतकऱ्यांनी मागच्या केलं ते बी तसेच झालं. पण नवीन शेतकऱ्याने केलं मग कोणा चिबडं म्हणून केलं मग कोणा काही. मी बऱ्याच लोकांना जवळजवळ 80% लोकांना त्याचं महत्त्व सांगितलं. तुमची शेती बघून आल्यानंतर मोरे साहेबाची, वैद्य साहेबाची आणि तुमचे अनुभव आणि त्याचे फायदे आणि तोटे हे बऱ्याच जणांना सांगितलं. पण काही लोकांना विश्वास ठेवला नाही. काही लोकांना मोजक्या लोकांना विश्वास ठेवला आणि ते करून पाहिलं. मग ते ना असं ठरवलं बाबा आपण चिबड्या वावरत करू. काही ना बिगर चिबड्या वावरत केलं आणि नंतर मध्ये पेरणी झाल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांनी बेड पाडे. त्याच्यामध्ये कौतुक आहे. दोघं भावांना लागवडीनंतर बेड पाडे आणि त्याला बेड पाडून आता 2 महिने झाले. बरोबर. त्याने एक पाळे आणले बेड पाडे. बरोबर. आणि मी माझी सोयाबीन लेट झाली 15 दिवस. कशामुळं की मी शब्द दिला होता मोरे साहेबाला की मी 5-6 एकर करी. नेरळ आल्यानंतर मी ते आपल्याला साहेबांना तुम्ही पण त्या ठिकाणी होते आणि मी म्हणलं होतं पण मी तर करीनच 10 एकर आणि माझ्या गावातल्या लोकांना बी सुद्धा
करायला लावीन म्हणजे त्याला सांगीन पटवून आणि तिथं शब्द दिल्यामुळं आम्हाला 15 दिवस लेट झाले. घरी आमच्या वाद सुरू व्हायला लागला की लोकांच्या सोयाबीनी कोळपाला आल्या आणि आपली सोयाबीन अजून घरातच आहे. पण म्हणलं ती कधी अजून 15 जुलैला जरी लागवड झाली तर आपल्याला बेडवरच लावणं आहे आणि तो शब्द पाळणं आहे, ते दाखवणं आहे आपल्याला चांगलं पिकानं, म्हणून लेट झाले. आणि आज ती जर ही सोयाबीन जर 14 जून 15 जूनला जर लागली असती तर आज याचे दाणे पूर्ण पक्के झाले असते. आज ही वाद्या आणि शेंगा आहे, आता फुल याचं बसलंय बरोबर. पण याला शेंगा चांगल्या दिसायला 15 दिवस लागते ना, त्यावेळेस ही सोयाबीन कोणालाही आवडत. पारंपरिक पद्धतीमध्ये आणि यासाठी पद्धतीमध्ये काय बदल आम्ही आता यंदाच बसलो, तरी पण आम्ही भारी सारे आहे ना. आता बापू तर आम्हाला सोयाबीन मध्ये भारी बनले, कारण आम्ही सोयाबीनवर काही बेड लावेल नाही, बेडवर लावेल नाही. सोयाबीन आम्ही खालीच करेल, पण ती बी मी ट्रॅक्टरच्या सरीन का टाकेली, अंतर येतो. बापू डायरेक्ट बेडवर असल्यामुळे बापू भारी आहे. आणि सरकी बी आमची वावर चिबडते, बरोबर चिबडते म्हणून आम्ही केलं. आम्हाला काही हे पहिलं माहित नव्हतं SRT, हे बापून आणलं आमच्याकडे येत नाही. मग आम्हाला बापू म्हणे असं असं तसं. आपल्या गावामध्ये समजा किती क्षेत्रावर म्हणजे पारंपरिक पद्धतीने बरीच शेती होतात, हा बरोबर. तिच्यामधली काय परिस्थिती बरं आजच्या? नाही, तिच्यात निच्यात आसमानचा बदल आहे. ज्याला जर खाली लावेल त्याच्या वावर बसले, अख्खी वावर बसली. हे झाड जे आहे सरकीचं यायची बाजूला सरकी आपल्या आपण जे बेडवर लावले, आपला 5 फुटाचा बेड आहे समजा, तर आपण चौकोनी पद्धतीचं बेड काढले, बाजूला साईड सुटेली आपली सोबत 1-1 फुटाची, बरोबर. 1-1 फुट असताना बेड उच्चाले आणि टोंगलीतलं बेड आहे वर आहे. आज ते झाड जर उपडलं तर इतके मुळं आहे खाली, किती इतका मुळं आहे. आणि जे बाजूचे ते आंब्या बी स्वतः जेव्हा हे सर्वसाधारण त्याच्यावर लावले फुल्याच्यावर नळीवर, तर त्याला जागेत गुंडाळलेलं आहे मुळी अशी, त्या मुळीचं. तर त्या झाडाचा आकार आणि ह्या झाडाचा आकाराचा लय बदल आहे. काय होतं, SRT बेड मध्ये आपण काम करताना आपला बेड 1 फूट उंचीचा असेल किंवा 8 इंच उंचीचा असेल, आपली जी कार्यक्षम मुळी असते 70% मुळी जी आहे ती आपली फक्त वरच्या 6 इंचावर काम करते. पारंपरिक याच्यामध्ये त्या मुळीला धसायलाच तेवढा जागाच नाही, बरोबर आहे. आणि इथं काय आहे, इथं SRT बेडवर आपल्याला पूर्णपणे ऑक्सिजन लेवल चांगली राहते, वापसा कंडिशन राहते. कंडिशन म्हणजे आज मध्ये मुळीला वाढायला पण चांगल्या पद्धतीनं काम होतं आणि झाडाला त्याच्यासाठी त्याच्यामधून मुळीनं अन्न शोषण केलं म्हणजे तुमचं झाड ऑटोमॅटिकच वाढतं. मग SRT पद्धतीनं काम करताना आपण काय होतंय की ज्यावेळेस बेडवर लागवड होती आणि पारंपरिक याच्यामध्ये खाली जमिनीवर लागवड होती, जर पाऊस जास्त झाला तर पाण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि चिपळूणकर दादा सांगत असतात पिकाची तंतुमुळं जे आहे 2 तास सतत पाऊस जर कधी राहिला किंवा पाणी राहिलं तर ते तंतुमुळं मरून जातात. म्हणजे तिथून अन्नग्रहण करण्याची जी क्षमता आहे पिकाची ती पूर्णपणे कोलॅप्स होऊन जाते. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेस पीक केव्हा सुधारायला सुरुवात होईल, ज्या वेळेस त्या पिकामध्ये त्या शेतामध्ये पाणी कमी होईल आणि वापसा कंडिशन येईल. मुळी केव्हा काम करते, वापसा आल्याच्या नंतर. मग परत तिला मुळी फुटायला त्या जमिनीमध्ये वापसा यायला खूप वेळ लागतो. तसं आपल्याला SRT पद्धतीनं काम करताना त्या अडचणी येत नाही, कारण पाण्याचा निचरा SRT बेडवर ताबडतोब होतो. आणि त्याच्यामुळं आपली जी पिकं असतात ती वाढीसाठी कुठेही थांबताना आपल्याला दिसते, बरोबर आहे. आणि जर जिथं तुमचा पाण्याचा निचरा होतोय समजा त्या भागामध्ये आता पाण्याचा निचरा होतो, तिथं आजही पाहतो मी तिथं पाणी तिथं जाऊन साचतंय, बरोबर आहे का. तिथली जी पीक परिस्थिती आहे ती पीक परिस्थिती थोडी डाऊन आहे. म्हणजे आपण काम करत असताना आपल्याला ह्या गोष्टी पण समजल्या पाहिजे, बरोबर आहे. तिथली जी परिस्थिती आहे तिथले पिकं एकदम छोटे छोटे तुम्हाला दिसायला लागली आणि इथं जे बेडवर आहे ते उंच दिसायला लागले. म्हणजे हे जे SRT तंत्र आहे आदरणीय बडसावळे दादांचं, हे आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी असं एक तंत्र आहे की ज्या बळीराजाची आत्महत्या इथपर्यंत मजल गेली, कशामुळे गेली या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना माहीत आहे, पण कोणी बोलायला